निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचं हे नवीन अभियान सध्या सर्वत्र चर्चेचा विषय आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने 4 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी या कालावधीत व्यापक जनसंपर्कासाठी गाव चलो अभियान हे राबवण्यात येणार आहे। या अभियानात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्यातील सर्व केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार, प्रदेश पदाधिकारी त्यांना दिलेल्या गावात एक दिवस मुक्कामी राहणार आहेत, अशी माहिती नाशिक मध्येचे आमदार देवयानी फरांदे यांनी पत्रकार परिषदेत दिली। आज या गाव चलो अभियानामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये, केंद्र सरकारमध्ये, राज्य सरकारमध्ये असलेले सगळे मंत्री, सर्व खासदार, सर्व आमदार, भारतीय जनता पार्टीचे प्रत्येक जिल्ह्यातील गाव स्तरावरील सर्व ज्येष्ठ नेते, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाधिकारी, प्रदेश स्तरावरचे सर्व पदाधिकारी ह्या गाव चलो अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये असे आम्ही 50,000 गावं निवडलेली आहेत आणि ह्या गावामध्ये एक दिवस मुक्कामी जाऊन त्या गावाशी संपर्क करून त्या गावामधल्या काही अडचणी जाणून घेऊन गावात नवमतदारांशी चर्चा करतील, शेतकऱ्यांशी चर्चा करतील, महिलांशी चर्चा करतील, युवकांशी चर्चा करतील आणि एक दिवस त्या गावामध्ये मुक्काम करतील, असं आमचा मानस आहे। आता नाशिक जिल्ह्यामध्ये देखील 4 ते 11 तारखेपासून हे आमचं अभियान चालू आहे। पुढे एक 5-6 दिवस देखील पुढे चालू राहणार आहे, कारण कार्यक्रम आणि वाढता विस्तार आणि लाभता हे लक्षात घेऊन मी स्वतः दिंडोरी मधलं वरवंडी गावामध्ये मी मुक्कामासाठी जाणार आहे। आमच्या आमदार जयसिंहाताई हे दिंडोरी तालुक्यातील आंबेगावमध्ये मुक्कामी जाणार आहे। आमचे आमदार राहुल डिकले खडकसुंगेरी ह्या गावामध्ये मुक्कामी जाणार आहे। आमचे अध्यक्ष प्रशांत जाधव हे इंदोरे गावामध्ये मुक्कामी जाणार आहे। बाळासाहेब सानप हे रामशेषला मुक्कामी जाणार आहे। लक्ष्मण सावजी हे ननासला मुक्कामी जाणार आहे। विजय साठे पालखेडला मुक्कामी जाणार आहे। नाना शिलेदार हे मटकी जात ह्या गावामध्ये मुक्कामी जाणार आहे। सुनील केदार हे तळेगाव मुक्कामी जाणार आहे। रोहिणीताई नाईक आमच्या सरचिटणीस आहेत, हे कर्नोली गावामध्ये मुक्कामी जाणार आहे। महेश हिरे हे निफाडला मुक्कामी जाणार आहे। असे आमचे जवळपास 100हून अधिक आमची प्रमुख कार्यकर्त्यांची म्हणजे आमचे सर्व नगरसेवक, आमच्या तिन्ही जिल्ह्यांमध्ये आमचे सर्व नाशिक जिल्ह्याचे 3 जिल्हे आहेत, ह्या 3 जिल्ह्यांचे भारतीताई पवार देखील एका गावामध्ये मुक्कामी जाणार आहे। राहुल आहेर देखील एका गावामध्ये मुक्कामी जाणार आहे। आमचे दिलीप बोरसे एका गावामध्ये मुक्कामी जाणार आहे आणि आमच्या तिन्ही जिल्ह्यांचे सर्व पदाधिकारी आणि प्रदेश स्तरावरचे पदाधिकारी असे जवळपास ह्या नाशिक जिल्ह्यामधून आमचे 300हून अधिक प्रमुख पदाधिकारी 300 गावांमध्ये मुक्कामी जाणार आहे आणि प्रत्येक गावाशी संपर्क करणार आहे आणि मोदीजींनी केलेलं काम, मोदीजींच्या योजना आणि ह्या सर्व विषयांच्या बाबतीमध्ये नवमतदारांशी, प्रत्येक गावातील मतदारांशी संपर्क करून अभियान आम्ही राबवतो। धन्यवाद। या अभियानाअंतर्गत प्रत्येक युनिटमध्ये भाजपचा प्रवासी नेता एक दिवस मुक्काम करून बूथ प्रमुखांच्या बैठका, नागरिकांच्या भेटी, नवमतदारांशी चर्चा अशी आखून दिलेली 18 संघटनात्मक कामं करणार आहेत, असे देखील आमदार देवयानी फरांदे यांनी यावेळी सांगितले। न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजीज सय्यद।